नमस्कार सगळ्यांना, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण बघूया अतिशय वेगळ्या पद्धतीने पालकाची भाजी। खूप पटकन ही भाजी तयार होते आणि चवीला तर खूप छान लागते। ज्यांना पालकाची भाजी आवडत नाही तेही अगदी आवडीने ही भाजी खातील। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा। रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये कशी वाटली तुम्हाला भाजी ते पण नक्की कळवा। या चॅनलवर तुम्ही आज पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल आणि चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करून घ्या। बघूया रेसिपी। त्यासाठी बघा मी इकडे तेल ठेवले तापायला, त्यामध्ये आता मोहरी टाकून घ्यायची आहे। तेल तापू द्यायचे चांगलं, त्यानंतरच आपल्याला त्यामध्ये मोहरी टाकून घ्यायची आहे। मोहरी तडतडू द्यायची आहे चांगली। मोहरी चांगली तडतडल्यानंतर हा लसण घेतलाय बघा, मी 5-6 लसण पाकळ्या खोडून घेतल्यात, त्या टाकून घ्यायच्या। पालेभाज्यांना लसणामुळे खूप छान चव येते। पालेभाजीमध्ये थोडा लसण जास्तच वापरायचा, खूप छान लागतो। आता थोडा लालसर होईपर्यंत हा लसण परतून घ्यायचा आहे। त्यानंतर मी हिरव्या मिरच्या आणि लसणाचा ठेचा करून घेतलेला आहे, तो यामध्ये टाकून घ्यायचा आहे। किती तिखट आपण खातो यानुसार या मिरच्या घ्यायच्या। मी इथे 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि 3 ते 4 लसण पाकळ्या घेतलेल्या आहे। हा मिरचीचा ठेचा आपल्याला तेलावर थोडासा परतून घ्यायचा आहे, म्हणजे याचा कच्चेपणा जातो। मग अगदी 1 मिनिटभर मी हा ठेचा याच्यावर परतून घेणार आहे तेलावर। त्यानंतर मी पालक स्वच्छ धुवून चिरून घेतलेला आहे, तो याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। आता फोडणीमध्ये मी पालकाची अशा पद्धतीने भाजी सगळ्यात पहिले माझं लग्न झाल्यानंतर माझ्या सासरीच खाल्ली होती। त्याआधी मी पालकाची हाटून केलेलीच भाजी जास्त करून खाल्लेली आहे आणि केलेली पण तीच होती। पण ह्या पद्धतीने भाजी करायला पण खूप सोपी आहे आणि चवीला पण खूप छान लागते। सगळा पालक टाकून घेतलाय बघा मी आता फोडणीमध्ये। आता हा पालक आपल्याला थोडा परतून घ्यायचा आहे। ह्या पालकाला लगेच पाणी सुटतं। पूर्ण व्यवस्थित आता या पालकाला तेलावर परतून घ्यायचं आहे। पालक खूप पटकन शिजतो आणि खूप पटकन पाणी सुटतं पालकाला। पूर्ण तेलावर हा बघा परतून घेतलाय पालक। आता यामध्ये मी थोडीशी हळद टाकून घेणार आहे आणि त्यानंतर मी तुरीची डाळ अगदी 2 चमचेभर घेतलेली आहे, स्वच्छ धुवून घेतलेली आहे। ती तुरीची डाळ आता यामध्ये टाकून घ्यायची आपल्याला। ही डाळ भाजीमध्ये खूप छान लागते। हळद आणि ही डाळ टाकलेली ही पण आता छान मिक्स करून घ्यायची आहे भाजीमध्ये। आता यामध्ये आपल्याला टाकून घ्यायची आहे फ्रेश क्रीम। आपल्या दुधावर जी साय येते तीच साय मी काढून घेतली आणि फेटून घेतली ती साय आपल्याला त्याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे। बघा ही ताजी साय आहे दुधावरची, या प्रकारे ती फेटून घ्यायची आपल्याला। खूप क्रीमी लागते आपली भाजी मग पालकाची या साईमुळे। फ्रेश क्रीम पण तुम्ही इथे वापरू शकता, पण फ्रेश क्रीम प्रत्येकाच्या घरात अवेलेबल नसतं, त्यामुळे साय मात्र ही दुधावर प्रत्येकाच्या घरामध्ये असते। ही ताजी दुधावरची साय काढून घ्यायची, थोडीशी फेटून घ्यायची आणि ती टाकायची आहे भाजीमध्ये। खूप छान चव लागते याच्यामुळे भाजीची। आता ही साय पण आपण भाजीमध्ये मिक्स करून घेऊ। आता हा पालक आपल्याला छान गाळ असा शिजवून घ्यायचा आहे, म्हणजे आपण जेव्हा शेंगदाण्याची पेस्ट टाकणार आहे याच्यामध्ये पुढे, ती शेंगदाण्याची पेस्ट आणि आपला पालक असा एकजीव होईल। मग घोटून घेतल्यासारखं करायचं त्या पालकाला, ज्या प्रकारे आपण वरण घोटून घेतो। छान बघा हा पालक असा घोटून झालेला आहे। आता याच्यावर झाकण ठेवून आपण या पालकाला शिजू देऊ, तोपर्यंत आपण शेंगदाण्याची पेस्ट करून घेऊ। त्यासाठी मी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत, थोडे छान खरपूस असे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत। याच्यावर झाकण ठेवून आता पालकाला आपण शिजू देऊ। इथे बघा मी ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची आणि लसणाचा ठेचा करून घेतला होता त्यामध्येच शेंगदाणे घेतलेले आहेत भाजलेले। आता हे फिरवून घ्यायचे आहेत एकदा।
हे पहा याप्रमाणे याची पावडर करून घ्यायची आणि आता याला आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे। आता पेस्ट करायची याची, त्यामुळे यामध्ये पाणी टाकून परत आपल्याला मिक्सरला याला फिरवून घ्यायचं आहे। ज्याप्रमाणे आपण शेंगदाण्याची आमटी करतो त्याप्रमाणे या शेंगदाण्याची पेस्ट करून घ्यायची आहे। एकदा सगळीकडून ते शेंगदाणे व्यवस्थित हलवून घ्यायचे ते शेंगदाण्याची पावडर आणि परत एकदा आता याला फिरवून घ्यायचे मिक्सरमध्ये। याप्रमाणे शेंगदाण्याची पेस्ट करून घ्यायची। बघा किती स्मूथ आपली पेस्ट झालेली शेंगदाण्याची। याप्रमाणे शेंगदाणे काढून घ्यायचेत मिक्सरमधून, पेस्ट करून घ्यायची आणि आता याला थोडं पातळ करून घ्यायचं आहे, त्यामुळे यामध्ये अजून थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे। हे पाणी आता शेंगदाण्याच्या पेस्टमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। पातळ अशी पेस्ट करून घ्यायची आपल्याला आणि ही पेस्ट आता आपल्याला भाजीमध्ये टाकून घ्यायची आहे। इकडे बघा पालक पण चांगला शिजलेला आहे। आता पालक शिजायला जास्त वेळ लागत नाही। पेस्ट टाकायच्याआधी एकदा त्याला असं परत घोटून घ्यायचं। पालक जितका गाळ शिजला जाईल तितकी ती शेंगदाण्याची पेस्ट आणि आपला पालक एकजीव होतो, मग भाजी खायला छान लागते। बघा पूर्ण गाळ असा हा पालक शिजलेला आहे। याला असं दाबून दाबून चांगलं घोटून घ्यायचं। चांगला शिजलेला आहे पालक। आता यामध्ये आपण ती शेंगदाण्याची केलेली पेस्ट टाकून घेऊ। अगदी कमी साहित्यात ही भाजी होते आणि चवीला अप्रतिम लागते। तुम्ही जर पालकाची भाजी या पद्धतीने करत नसाल तर एकदा नक्की करून बघा। ज्यांना पालकाची भाजी आवडत नाही तेही अगदी आवडीने खातील अशा पद्धतीने केल्यावर। आता ही भाजी थोडी घट्ट वाटते, त्यामुळे यामध्ये अजून थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे। त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आता मी पाणी घेणार आहे आणि हे पाणी आता टाकून घ्यायचं भाजीमध्ये। ही भाजी भाकरीसोबत चपातीसोबत चुरून पण खूप छान लागते। भाकरीसोबत चुरून खायची म्हटल्यावर थोडी ही पातळच करायची भाजी। बघा एवढं पाणी मी टाकून घेतलेलं आहे। किती छान दिसते बघा भाजी। खूप पातळ पण झालेली नाही आणि अगदीच घट्ट पण नाही, एकदम बरोबर झालेली भाजी। आता यामध्ये टाकून घ्यायचे चवीनुसार मीठ। मीठ मिक्स करून घ्यायचं आहे आता भाजीमध्ये पूर्ण। आता ही भाजी 3 ते 4 मिनिटं चांगली उकळून घ्यायची आहे। चांगली खळखळ अशी उकळी काढून घ्यायची आहे, म्हणजे शेंगदाण्याची पेस्ट आपण टाकलेली याच्यामध्ये ती चांगली उकळून निघेल। प्लेन राईसवर पण ही भाजी खूप छान लागते। बघा किती छान अशी उकळी येते भाजीला। छान भाकरी किंवा पोळी चुरून घ्यायची, त्यावर ही भाजी घ्यायची, वरून लिंबू पिळायचा आणि सोबतीला तोंडी लावायला कांदा घ्यायचा। खूप छान जेवणाचा बेत होतो। ह्या भाजीवर थोडंसं लिंबू नक्की पिळून घ्यायचं, खूप चव वाढते भाजीची लिंबामुळे। आणि तसंही म्हणतात की पालक खाताना त्यामध्ये थोडंसं आंबट काहीतरी हवं, त्यामुळे लिंबू नक्की पिळून घ्यायचं पालक खाताना। तयार झालेली बघा आपली पालकाची अतिशय सोपी आणि वेगळ्या पद्धतीने केलेली ही भाजी। कशी वाटली तुम्हाला आजची भाजी कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्ही करत होता का ह्या पद्धतीने तेही सांगा कमेंटमध्ये। व्हिडिओ बघत इथपर्यंत आला असाल आणि व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच लाईक करून घ्या। चॅनलवर नवीन असाल चॅनलला पण सबस्क्राईब करा। तुम्हाला या चॅनलवर असेच खूप छान छान व्हिडिओ बघायला मिळतील, त्यामुळे न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा।
अतिशय वेगळ्या पद्धतीने केलेली ही पालकाची भाजी तयार आहे बघा आपली। परत भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद।